नांदेडमध्ये पार पडलेल्या नरेंद्र देवेंद्र महोत्सवादरम्यान प्रतिष्ठित नागरिकांना नांदेडभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे। सूरज ग्रुपचे संचालक रमेश पारसेवार यांचा देखील नांदेडभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला। रमेश पारसेवार हे प्रसिद्ध उद्योजक आहेत। उद्योग समूहाच्या माध्यमातून रमेश पारसेवार यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिले, शिवाय त्यांनी व्यावसायिक प्रगती साधली आहे। सूरज ग्रुपची स्थापना करून रमेश पारसेवार यांनी सक्षम व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर उद्योगाचा भक्कम विस्तार केला आहे। सिप्टा कोटेड स्टील सुप्रीम गोल्ड इरिगेशन लिमिटेड या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर वितरणाचे मजबूत जाळे उभे केले। त्यांच्या या कार्याची दखल घेत पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे नांदेडभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। घडवून आणण्याचं कार्य आपण केलं आहे। सिप्टा कोटेड स्टील्स व सुप्रीम गोल्ड इरिगेशन लिमिटेड सारख्या प्रकल्पाद्वारे रोजगार आपल्या उल्लेखनीय कार्याची दखल पंडित दीनदयाल उपाध्याय RSSचे फाउंडर आणि माझे मित्र दिलीप भाऊ माझ्याकडे आले आणि म्हटले हे पुरस्कार घ्यावं लागते। म्हणलं एवढा मोठा माणूस नाही आहे मी, कोणतं समाजसेवा नाही आहे ना काही बिझनेस आहे। अनेक बिझनेस आहेत, अनेक ठिकाणी आहेत, त्या माध्यमातूनच तुमचा बिझनेस अनेक ठिकाणी आणि अनेक सक्सेसफुल बिझनेस असल्यामुळे आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ असं त्यानं म्हटले आणि मी मान्य केलं आणि आज नांदेड भूषण पुरस्कार 21 तारीख आम्हाला देण्यात आला। सूरज ग्रुप 2025 मध्ये पूर्ण 100 वर्ष आमची वर्किंग आमच्या 3 पिढीची झाली आणि आता पुढची पिढी 4थी पिढी पण ह्याच बिझनेसमध्ये आहे। नळीदार पत्रा गॅल्वनाइज 1925ला आमचे आजोबा गोविंद सेठ पारसेवार, त्यानंतर विश्वंभर सेठ पारसेवार, त्यानंतर मी रमेश पारसेवार आणि पुढची पिढी राहुल पारसेवार आणि डॉक्टर रूपा पद्मावार पारसेवार। आज मी ग्रुपचा चेअरमन आहे। माझे नांदेडला प्लांट आहे आणि 1985 ते 2010 पर्यंत मी महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर होतो सिप्टा कोटेड स्टील लिमिटेड। त्याच्यावर बी माझी फार श्रद्धा। पुन्हा जे आनंद जैन आहेत रिलायन्सचे पेट्रोलियमचे MD आनंद जैन, जय कॉर्प लिमिटेडचे चेअरमन सत्यपालजी जैन आणि वीरेंद्रजी जैन यांच्या आशीर्वादाने त्यांनी 2010ला मला जबाबदारी दिली आणि 2021 पर्यंत मी जय कॉर्प लिमिटेड सिप्टा कोटेड स्टील लिमिटेड हे 100% कॅपॅसिटीने चालविले। अगोदर 4 पुरस्कार मिळाले आपण भाषणात म्हणालात। हां, लोकमत अवॉर्ड जे बिझनेस अवॉर्ड आहे इजिप्तमध्ये मला मिळाला। युवक मध्यमवर्गीय व ग्रामीण भागातील समाज जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं कार्य आपण केलं आहे। सिप्टा कोटेड स्टील्स व सुप्रीम गोल्ड इरिगेशन लिमिटेड सारख्या प्रकल्पाद्वारे रोजगार आपल्या उल्लेखनीय कार्याची दखल